Hello guys, welcome to 3S Kitchen channel. This is Aditi. Yes, I am back with a new video. आज आपण बघणार आहोत खानदेशी मसाले भाज्यांचे प्रकार. चला तर बघूया आपली फर्स्ट रेसिपी कोणती आहे. सो आपण इथं ओले वाटाणे घेतले आहे ज्यांना आपण रात्रभर भिजत पाण्यामध्ये ठेवले होते. स्वच्छ धुवून मीठ टाकून पाण्यामध्ये शिजवून घेऊ. गाइस, आपण इथं खानदेशी वाटाणे मसाल्याची भाजी बनवणार आहोत. आता आपण इथं यासाठी लागणारा मसाला प्रिपेअर करून घेऊ. त्यासाठी एका ताव्यामध्ये आपण कांदा, अद्रक आणि लसूण यांना मस्तपैकी फ्राय करून घेऊ. अगदी थोडंसं तेल टाकून तुम्ही याला फ्राय करा. अगदी गोल्डन ब्राउन होईपर्यंत यांना फ्राय करून घेऊ. बघा, तुम्ही बघू शकता. आता आपण इथं एक किंवा अर्धा टोमॅटो त्याचे 3-4 फोडी करून यातच फ्राय करून घेऊ. तुम्हाला लागलं तर तुम्ही जास्त टोमॅटो पण यूज करू शकता. तुम्हा सर्वांना माहीत असेल, काळा मसाला हा सर्वप्रथम खानदेशमध्ये बनवण्यात आला होता आणि हा मसाला त्या ठिकाणी कोणत्याही तिखट भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. काळा मसाला हा मुख्यतः आमटीमध्ये किंवा सांबरमध्ये घातला जातो आणि त्याची चव वाढवली जाते. पाण्याचा थेंबही न वापरता खमंग खुशखुशीत हा काळा मसाला वर्षभर टिकून राहतो. चला तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. चला तर आता मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेऊ. आपण इथं फक्त एक्स्ट्रामध्ये कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर टाकल्यावर खूपच छान मसाल्याचा वास येतो. भाजलेलं खोबऱ्याचं कीस 2 चमचे. आपण इथं जिरं, धने पावडर, गरम मसाला आणि पाणी टाकून याला मस्तपैकी बारीक करून घेऊ. तुम्ही बघताय अगदी छानपैकी बारीक झाला आहे. अरद-वरद तुम्ही बारीक करू शकतात. पाणी टाकून अजून छानपैकी बारीक करून घ्या. आता इथे आपले वाटाणे शिजून ठेवलेले सुद्धा रेडी झाले आहेत. आता आपण एका कढईमध्ये 2 चमचे तेल आणि आपण बनवलेला खानदेशी काळा ओला मसाला घेऊन त्याला मस्तपैकी यात फ्राय करून घेऊ. अगदी तेल सुटतं तोपर्यंत फ्राय होऊ द्या. मी पुन्हा सांगते, खूप जण मसाल्याला कच्चंच राहू देतात आणि अरद-वरद फक्त तेलामध्ये फ्राय करून घेतात. पण यामुळे मसाला कच्चाच राहतो आणि आपल्याला भाजीमध्ये तो सारखा कच्चासारखाच लागतो. म्हणजे टेस्ट अजिबात चांगली लागत नाही. तुम्हाला अस्सल चव मसाल्याच्या भाजीला पाहिजे असेल तर सर्वप्रथम तुम्ही मसाला अगदी छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्या. आता तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण धने पावडर, हळद, तिखट आणि थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी याला फ्राय करून घेतलं आहे. अगदी तेल सुटतं तोपर्यंत. बघा, तुम्ही पाहू शकता अगदी मस्तपैकी वरती तेल सुटलंय आणि यात आपण शिजवलेले वाटाणे टाकून. तुम्हा सर्वांना ही बेसिक इन्फॉर्मेशन तर माहितीच पाहिजे. वाटाणा हे प्रामुख्याने थंडीत येणारे पीक आहे. वाटाण्याचे पांढरे वाटाणे, हिरवे वाटाणे, पिवळे वाटाणे असे बियांच्या रंगांवरून प्रकार पडतात. वाटाण्याचा उपयोग फक्त भाजीतच नाही तर पुलाव, पोहे, पराठे, पुऱ्या यासारखे इतर अनेक पदार्थांमध्ये वाटाण्याचा समावेश केला जातो. आता आपण ह्यात 1 ग्लास किंवा अर्धा ग्लास पाणी टाकून मस्तपैकी उकळी फुटते तोपर्यंत शिजू देऊ. हो, आणि चवीनुसार मीठ टाकायला अजिबात विसरू नका. तुम्हाला जरी तर दिसलं नसेल पण आपण याला 15 मिनिटं झाकण ठेवून मस्तपैकी मंद आचेवर याला शिजू दिले आणि अगदी उकळी फुटते तोपर्यंत तुम्ही बघू शकता अगदी मस्तपैकी वरती तरंग आलेलं आहे. यस, अँड अगेन डोंट फॉरगेट टू ॲड कोरिएंडर ॲट लास्ट. चला तर सर्व करू. मस्तपैकी 2 गरम चपाती, कोशिंबीर, कैरीचं लोणचं आणि भात. हा आपला बासमती तांदूळ आहे. तुम्ही कोणताही वापरू शकतात तुमच्या आवडीनुसार. आणि इथं आपण घेतली आहे सुकी मेथीची भाजी. आता आपली खानदेशी मसाले भाजी रेडी आहे सर्व करण्यासाठी. तुम्ही पाहू शकता अगदी पाहून तोंडाला पाणी सुटते माझ्या तर. आणि मस्तपैकी एका लिंबूच्या फोडसोबत याला सर्व कर. तुम्ही पाहू शकता आपण पुन्हा एकदा कोथिंबीरने याला गार्निश केलं आहे. खूपच छान दिसते आपली प्लेट आणि ही रेडी आहे. आमच्या घरी पाहुणे येत आहे आणि त्यासाठी आम्ही खानदेशी ही मसाले वाटाण्याची भाजी आज बनवली आहे. नक्कीच सर्वांना आवडेल. गाइस, तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड लाईक, शेअर, सबस्क्राईब. चला तर बघूया आपली दुसरी रेसिपी. सो गाइस, ही आहे काळ्या मसाल्याची खानदेशी पाटोडीची भाजी. यासाठी आपण एक कढईमध्ये 2 चमचे तेल. हा आपला तोच मसाला आहे जो आपण पहिल्या रेसिपीसाठी यूज केला होता. सेम तसाच आहे. यामध्ये आपण धने पावडर, गरम मसाला, धने पावडर, हळद आणि तिखट टाकून थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी फ्राय करून घेऊ. मी पुन्हा सांगते, अजिबात घाई नका करू मसाला तळण्यासाठी. यात आपण काश्मीरी लाल मिर्च टाकली आहे मस्तपैकी लाल कलर येण्यासाठी. आता थोडंसं पाणी टाकून पुन्हा या मसाल्याला फ्राय करून घेऊ.
तुम्ही ऐकलं असेल पाटवडी रसा ही खानदेशची खास पारंपरिक रेसिपी आहे। तशाच प्रकारे चुनवडी, सावजी पाटवडी, स्पेशल सावजी पाटवडी रसा, खिचडीत पतोडी आमटी, स्टफ पाटवडी करी असे विविध प्रकार याचे फेमस आहेत। आता पण यात थंड पाणी न वापरता गरम पाणी वापरले आहेत आणि चवीनुसार मीठ टाकले आहे। चला तर आता पाटवडी बनवून घेऊ। यासाठी एका प्लेटमध्ये बेसन 2-3 चमचे, त्यात धने, गरम मसाला, हळद, मीठ, तिखट टाकून आणि वरतून कस्तुरी मेथी अगदी बारीक चुरून मिक्स करून घेऊ। यात थोडं थोडं पाणी टाकून याला मस्तपैकी एक गोळा बनवून घेऊ। अगदी जास्त सुरुवातीला पाणी नका टाकू। आपल्याला अगदी चपातीचं पीठ सारखंच आपल्याला याला मळून घ्यायचं आहे, म्हणून आपण जास्त पाणी न वापरता लागतं पाणी वापरू। गाईज, पाटवडी रसा यालाच आमच्याकडे रसपट वडी म्हणतात। आमच्या घरात आम्हा सर्वांनाच अतिशय आवडणारा हा मेनू आहे, खास करून माझ्या पप्पांना। म्हणून आमच्या घरात आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळेस मसाले भाजी तर बनतेच, पण त्यातल्या त्यात पाटवडी भाजी तर नक्कीच बनते। तर तुम्ही पाहू शकता आपण इथे एक पिठाचा कडक गोळा तयार करून घेतला आहे। जास्त पातळ पण नाही, कारण पाटवडी ही भाजीमध्ये थोडीशी कडकच छान लागते। आता आपण पोळपाटावर थोडंसं तेल लावून लाटून घेऊ। आता आपण इथे सुरीच्या साहाय्याने किंवा पिझ्झा कटरच्या साहाय्याने याला शेप देऊ। तुम्हाला जसा वाटेल तसा तुम्ही शेप देऊ शकता तुमच्या आवडीनुसार। आपण इथं शंकरपाळ्याचा शेप दिला आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे चिटकायला नको म्हणून आपण याला सेपरेट करून घेऊ। गाईज, आता तुम्ही पाहू शकता आपली पाटवडी जास्त मोठी पण नाही लहान पण नाही आहे, मस्तपैकी एक आकाराचे आपण ह्यांना कापून घेतले आहेत। आणि आता आपल्या पाटवडीचा रस्सा सुद्धा मस्तपैकी छान असा रेडी आहे। त्यात आपण आता पाटवडी हे सोडून देऊ। आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे ही की पाटवडी जास्त शिजवायची नाही। महाराष्ट्राचं गावरान रेसिपी खूप प्रसिद्ध आहे आणि खानदेशी स्पेशल झणझणीत पाटवडी रसा भाजीची चव वेगळीच आहे। चला तर आता आपण याला सर्व करू मस्तपैकी सलाद सोबत। गाईज, आपल्या घरी पाहुणे आल्यावर आपण त्यांच्यासाठी नेहमीच नॉनव्हेज आणतो, पण एकदा तरी हा खानदेशी काळ्या मसाल्याची पाटवडी भाजी बनवून बघा, त्यांना नक्कीच आवडेल। हो, आणि काळ्या मसाल्याची भाजी आपण चपाती, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी यासोबतही एन्जॉय करू शकतो। प्लीज गाईज, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू 3S किचन चॅनल। लेट्स सी गाईज अवर थर्ड रेसिपी। गाईज, ही खानदेशी मसाले शेवगाची भाजी आहे। गाईज, तुम्ही इथं पाहू शकता आपण इथं अर्धा किलो शेवगाच्या शेंगा घेतल्या आहेत, जिच्या आपण शिरा काढून घेतल्या आहेत। त्या बाजूला पडलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता, त्यांना आपण शिरा म्हणतो। 2 इंचाचे तुकडे किमान कापून घ्या। तुकडे करून झाल्यावर पुन्हा एकदा शिरा काढून घ्या, जेणेकरून ते खाताना लागणार नाही। शेवगाची भाजी जी की पारंपरिक भाजी आहे, जी शेवगाच्या शेंगा आणि विशिष्ट मसाल्यांच्या जोडीने बनवली जाते। ही भाजी खास करून खानदेश भागामध्ये लोकप्रिय आहे। चला तर आता एक बाउलमध्ये 1 ग्लास पाणी टाकून ह्यांना भिजत ठेवू थोड्या वेळेसाठी। चला तर आता कालवण बनवण्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल, त्यात आपला रेडीमेड गरम मसाला, ज्याची की रेसिपी ऑलरेडी चॅनलवर टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर मस्तपैकी या मसाल्याला आपण फ्राय करून घेऊ। आपण इथं मसाला बारीक गॅस करूनच तळतोय, तुम्ही पाहू शकता। अजिबात गॅसची फ्लेम वाढवू नका, मस्तपैकी याला ब्राऊन। आपण इथं मसाला बारीक गॅसवरच तळतोय, अजिबात गॅसची फ्लेम हाय ठेवू नका। जर तुम्ही हाय फ्लेमवर मसाला तळला तर तो खाली चिटकू शकतो। आता तुम्ही पहा, आपण इथं थोडं थोडं पाणी टाकून या मसाल्याला मस्तपैकी पुन्हा तळून घेतला आहे। बघा, वरती मस्तपैकी तेल सुटले। आता आपले शेवगा पाण्यात भिजवून ठेवलेले यात आपण टाकून देऊ। आता मस्तपैकी यांना आपण यात मिक्स करून घेऊ। तुम्ही पाहिलं असेल, अनेक लोकांच्या यूट्यूब चॅनलवर शेवगाची शेंग आधी पाण्यात उकडून घेतली आहे, पण आपण इथं डायरेक्ट बनवतोय, कारण ही आपण डायरेक्टसुद्धा बनवू शकतो। ही शिस्त चांगल्या प्रकारे, ही डायरेक्टची कृती आहे। तुम्हाला इन्स्टंटली जर बनवायची असेल तर यात काहीच फरक नाही की तुम्ही आधी उकडून ठेवली किंवा डायरेक्ट बनवली, ही चांगल्या प्रकारे शिजते। हो, पण शिऱ्या काढायची अजिबात विसरू नका। जर तुम्ही शिऱ्या जशाच्या तशा ठेवल्या
तर आपलं कालवण कडवट लागेल. आता आपण इथं हरभरा डाळीचं भाजलेलं पीठ घेऊया. आता आपण ह्यात थोडंसं कालवण टाकून याला चमचीच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ. याच्यातले लम्प्स आपण सर्व फोडले आहेत. लम्प्स अजिबात राहू देऊ नका. जर तुम्ही लम्प्स नाही फोडले तर ते कालवणवरती असे तुम्हाला बुडबुडे टाईप येतील, म्हणजे ते जसेच्या तसेच राहतील. म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे ते लम्प्स आधीच फोडून घ्या, जेणेकरून ते कालवणवरती येणार नाही. आता इथे अर्धवट झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं आपण शिजवून घेतली आहे. तुम्ही हाताने दाबून पाहू शकतात आपली शेंग 70 ते 80% शिजलेली आहे. आता ही वरतून कोथिंबीर घालून ही सर्व करण्यासाठी रेडी आहे. चला तर गाईज, आता आपली खानदेशी मसाला शेवगाची भाजी सर्व करूया. आपण इथं बाजरीची भाकर घेतली आहे. तुम्ही ज्वारीची, चपाती किंवा तांदळाची भाकरसुद्धा घेऊ शकता. सोबत 3 फोडी टोमॅटोचे, 3 फोडी कांद्याचे, एक अर्धा लिंबू आणि भात. खरं म्हणायला गेलं तर काळ्या मसाल्याची भाजी ही बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूपच छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर बघूया आपली पुढची खानदेशी मसाल्याची भाजी कोणती आहे. गाईज, आपण बनवणार आहोत खानदेशी मसाल्याची मठाच्या डाळीची भाजी. चला तर बघूया यासाठी लागणारे साहित्य. आपण इथं 1 वाटी मठाची डाळ घेतली आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी पांढरं शुभ्र ही डाळ आहे. तुम्ही डीमार्ट, मार्केट, शॉप्स, सुपर शॉप याच्यामध्ये तुम्हाला इझिली ही भेटू शकते. अनेक लोकांना ह्या डाळीची मसाले भाजी पण बनते हे माहीतच नसतं. चला तर बघूया आता पुढे. आपण ह्या डाळीमध्ये 1 ग्लास किंवा अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. पूर्ण भिजते तोपर्यंत. आता आपण इथे 5 ते 10 मिनटं पाण्यात भिजत ठेवलेली आहे. 5 ते 10 मिनटं पाण्यात भिजवून ठेवण्याचं कारण हेच आहे की डाळ पटकन शिजते. तुम्ही हातानं दाबून पाहू शकतात डाळ थोडीशी अशी कच्ची पक्की सारखी तुम्हाला लागेल. चला तर आता पुन्हा कालवण बनवण्यासाठी एका कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकू. त्यात आपला रेडीमेड मसाला, ज्याची कृती तुम्ही आपल्या चॅनल 3S किचनवर पाहू शकतात. आता छानपैकी हा मसाला आपण तेलात कडचवून घेऊ. आता यात अर्धी चमची हळद, अर्धी चमची गरम मसाला, अर्धी चमची किंवा 1 चमची तिखट. हे सातारी तिखट आहे. जर तुम्हाला या तिखटाची रेसिपी हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आता यात आपण थोडंसं पाणी टाकून ह्या मसाल्याला अजून फ्राय करून घेतलं आहे. आणि यात आता आपण कापलेला 1 किंवा अर्धा टोमॅटो घातलेला आहे. आता पुन्हा पाणी टाकून या मसाला मस्तपैकी फ्राय करून घेऊ, वरती तेल सुटतं तोपर्यंत. आता यात आपली भिजवलेली मठाची डाळ टाकून घेऊ. हो, आणि 15 ते 20 मिनटं ह्या डाळीला पाण्यात भिजत ठेवल्यानंतरही आपण 2 ते 3 पाण्याने ह्या डाळीला छानपैकी धुवून घेतलं आहे. आता आपण ह्यात पाणी ॲड करणार, पण आपण हे थंड पाणी नाही ॲड करणार. आपण इथं गरम पाणी ॲड करतो आहे. याच्या मागचं रिझन हेच की आपण थंड पाणी ॲड केल्यावर जी ही मसाल्याची चव असते ती थोडीशी कमी होऊन जाते. आणि जर आपण गरम पाणी ॲड करतो तर मसाल्याच्या भाजीला अजून छान अशी चव येते. तुम्ही याच्यातला फरक तर नक्की ट्राय केल्यावरच तुम्हाला समजेल. म्हणून आपण इथं गरम पाणी ॲड केले. कदाचित तुम्ही कधी थंड पाणी ॲड करूनसुद्धा ही भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आता आपण इथं चवीनुसार मीठ टाकलं आहे. तुम्ही पाहू शकतात आपण इथं उकळी येते तोपर्यंत ह्या डाळीला शिजवली आहे. आता हाताने चेक करून बघा, ही डाळ 70 ते 80% शिजलेली असेल तर आपली भाजी रेडी आहे. मसाल्याची भाजी म्हटल्यावर मुळातच सर्वात जास्त आकर्षित म्हणजे भाजीवरती आलेली तरी. म्हणून खानदेशात सर्वात आधी कालवणवरती आलेली तरी अगोदरच वेगळी काढून ठेवतात. आता आपण एका प्लेटमध्ये ही मसाल्याची भाजी काढून घेऊ. तुम्ही पाहू शकतात अगदी छानपैकी वरती तरी आलेली आहे. आपण इथं गव्हाची चपाती किंवा बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, मकाची भाकर किंवा तांदळाची भाकर आणि भातासोबतही हिला सर्व करू शकतो. सोबत कांदे ताटामध्ये लावायला अजिबात विसरू नका. हो, आणि मसाल्याच्या भाजीला चव खाताना लिंबू टाकल्यावरच येते. सो गाइस, लाइक, शेयर एंड सब्सक्राइब टू 3S किचन चैनल. तब तक मिलते हैं नेक्स्ट वीडियो के साथ. बाय बाय.